मध्य पूर्वेतील तणावाच्या पार्श्वभूमीवर पेट्रोल टंचाईच्या भीतीनं गेली 2 दिवस अनेक ठिकाणी पेट्रोल पंपांवर लांबच लांब रांगा दिसून येत आहेत. त्यानंतर आज केंद्र सरकारनं पेट्रोल, डिझेल आणि एलपीजी पुरवठ्यासंदर्भात जनतेला मोठा दिलासा दिलाय. देशात कच्च्या तेलाचा साठा मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. सर्व रिफायनरी पूर्ण क्षमतेनं कार्यरत आहेत. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही. तसंच कोणत्याही पेट्रोल पंपांवर इंधनाचा तुटवडा नसल्याचं पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या संयुक्त सचिव सुजाता शर्मा यांनी पत्रकार बैठकीत सांगितलं. यावेळी नागरिकांनी कोणत्याही अफवांना बळी पडू नये असं आवाहनही केलं. मैं देशवासियों को विश्वास दिलाना चाहती हूं कि हमारे पास पेट्रोल और डीजल पर्याप्त मात्रा में उपलब्ध है. कहीं पर भी किसी पेट्रोल पंप पर कोई कमी नहीं है. पेट्रोल पंप को सप्लाई करने वाले टर्मिनल्स पर भी पर्याप्त मात्रा में उपलब्ध है. इसलिए अफवाहों पर विश्वास न करें और पैनिक बाइंग से बचें. मैं ये भी बताना चाहती हूं कि पेट्रोल और डीजल के प्राइस में कोई बढ़ोतरी नहीं की गई है. अतः मेरा आप सभी से आग्रह है, कृपया अफवाहों पर ध्यान न दें. इंधनासाठी लागलेल्या रांगा केवळ भीतीपोटी होत्या. मात्र आता परिस्थिती पूर्णपणे सामान्य आहे. एलपीजीच्या बाबतीत सरकारनं 21 मार्च रोजी घेतलेल्या निर्णयानुसार व्यावसायिक एलपीजीचा कोटा 20% वरून 50% वाढवलाय. आत्तापर्यंत 26 राज्यांना सुमारे 22,000 टन व्यावसायिक एलपीजी वितरित करण्यात आला असून ढाबे, हॉटेल्स आणि औद्योगिक कॅन्टीनना प्राधान्य दिलं जातंय. घरगुती एलपीजीचा कोणताही तुटवडा नसून 92% ऑनलाईन बुकिंग सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं.